विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण 6.1 मधली 5 गणित प्रॅक्टिस सेट सर्कलचा ते पाहिलेले आहे. 6वं गणित नाही, मागच्या तासाला मी सांगितलेलं आहे. ऍक्टिव्हिटी आहे. काय ऍक्टिव्हिटी करायची? ड्रॉ सर्कल्स ऑफ कन्व्हिनियंट रेडिया. एक 2-3 वर्तुळ वेगवेगळ्या रेडियसची काढून घ्यायची. नेक्स्ट, ड्रॉ 2 इक्वल कॉर्ड्स इन ईच सर्कल. 2 कॉर्ड काढायचे सर्कलमध्ये. त्या कशा पाहिजेत? इक्वल लेंथच्या, म्हणजे एकरूप पाहिजे. त्यानंतर ड्रॉ परपेंडिक्युलर टू ईच फ्रॉम द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. वर्तुळाच्या केंद्रापासून त्या कॉर्डवर लंब काढायचे 2. अँड मेजर द डिस्टन्स ऑफ ईच कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आणि त्या कॉर्ड पासून तो जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते या ठिकाणी मेजर करायचे दोन्हीचं. आणि त्याचे रिझल्ट लिहून ठेवायचे की पहिलं सर्कल 4 सेंटीमीटर रेडियसचं काढलं, त्याच्यातल्या कॉर्ड 3-3 सेंटीमीटरच्या काढल्या आणि सेंटर पासून जे अंतर येईल अशा पद्धतीने प्रत्येक वर्तुळाचं म्हणजे 2 काढा, 3 काढा आणि त्याच्यावरून जो रिझल्ट मिळतो तो रिझल्ट या ठिकाणी ऑब्झर्वेशन आणि त्याच्यावरून इन्फरन्स करायचे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पान नंबर 79, 79 आणि 80 वर त्याची या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेले आहे. रिलेशन बिटवीन कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ द सर्कल अँड देअर डिस्टन्सेस फ्रॉम द सेंटर. मेजर द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ऑन कॉर्ड्स ऑफ द फॉलोइंग फिगर्स. इथे एक आकृती दिलेली आहे आणि आकृत्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट अंतर मोजायला सांगितलेलं आहे. आणि खाली प्रश्न असा विचारलेला आहे की डिड यू फाइंड OL इज इक्वल टू OM, PN इज इक्वल टू PT अँड MA इज इक्वल टू ME. पहिलं वर्तुळ हे मध्यम रेडियसचं दिलेलं आहे. 2 नंबरचं वर्तुळ हे थोडंसं जास्त रेडियसचं दिलेलं आहे आणि 3 नंबरचं वर्तुळ हे अत्यंत कमी रेडियसचं दिलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी अंतर OL, OM, PN, PT, MA, MB हे मोजून राईट द प्रॉपर्टी विच हॅव नोटिस्ड फ्रॉम द ऍक्टिव्हिटी. आपल्याला याची प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी द्यायची. ही प्रॉपर्टी देत असताना आपल्या लक्षात असं येईल की या ठिकाणी आपल्याला अंतर हे सारखं मिळालेलं असेल. हे तुम्ही घरी तुम्हाला ज्या वेळेला निवांत वेळ भेटेल त्यावेळेला तुम्ही हे करू शकता. म्हणजे एक्झॅक्टली हा थेरमचं प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी ही तुम्हाला समजून येईल. आणि आता प्रत्यक्ष थेरम या ठिकाणी आपण पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्ग्रुएंट कॉर्ड. लेटेस्ट लर्न. काय दिलेलं आहे थेरम? कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ द सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या केंद्र बिंदूपासून या ज्या कॉर्ड आहेत या कॉर्डचे अंतर सारखे असतात असं आपल्याला सिद्ध करायचंय. दिलंय काय? इन द सर्कल विथ सेंटर O. सर्कल दिलेलं आहे, त्याचं सेंटर O दिलेलं आहे. कॉर्ड AB अँड कॉर्ड CD आर कॉन्ग्रुएंट. हे दोन्ही कॉर्ड या ठिकाणी एकरूप मापाचे दिलेले आहेत. अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट OP इज इक्वल टू OQ. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. OP आणि OQ हे अंतर सारखं असतं असं आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. यासाठी कन्स्ट्रक्शन आपण काय करून घेतलेली आहे? जॉईन OA अँड OD हे दोन्ही जोडून घेतलेले. मी पर्पजली वेगवेगळ्या खडूंचा वापर केलेला आहे त्रिकोण दाखवण्यासाठी. अत्यंत सोपं प्रूफ आहे. वी नो दॅट मागचा थेरम परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड्स. आतापर्यंत आपण हे प्रत्येक वेळेला पाहिलेलं आहे. सो AP इज इक्वल टू 1/2 AB. त्याच पद्धतीने DQ इज इक्वल टू 1/2 CD. बट वी हॅव गिवन दॅट AB इज इक्वल टू CD आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूला जर 1/2 ने गुणलं 1/2 AB इज इक्वल टू 1/2 CD. ऍक्च्युअली ही स्टेप पुस्तकात दिलेली नाही आहे, परंतु आपण ज्यादा स्टेप केलेली आहे की कसं आलं ते समजण्यासाठी. पण 1/2 AB ची किंमत काय आहे? AP. आणि 1/2 CD ची किंमत काय आहे? DQ. म्हणजे AP इज इक्वल टू DQ. याचाच अर्थ सेगमेंट AP आणि सेगमेंट DQ हे सारखे आहेत. याला इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे. सो नेक्स्ट वी हॅव कन्सिडर राईट अँगल. 2 राईट अँगल. फर्स्ट दॅट इज APO. APO हा राईट अँगल. आपल्याला माहिती आहे की हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो त्यामुळे इथला कोण 90 डिग्रीचा होतो, त्यामुळे APO हा या ठिकाणी राईट अँगल. त्याच पद्धतीने दुसरा DQO हे 2 राईट अँगल या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की सेगमेंट AP आणि सेगमेंट DQ हे एकरूप आहेत. हे एक मध्ये सिद्ध केलेलं पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी आपण लिहिलं. याशिवाय हायपोटेनियस 90 डिग्रीच्या समोरची बाजू, 90 डिग्रीच्या समोरची बाजू. हायपोटेनियस AO इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेनियस OD बिकॉज दीज आर रेडिया ऑफ सेम सर्कल. या ठिकाणी वर्तुळाच्या या आपल्याला ह्या असणाऱ्या म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला असं सांगता येतं की
वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळं या ठिकाणी ह्या एकरूप आहेत असं आपल्याला घेता येतं. काय घेतलेलं आहे आपण की AO बघा नीट लक्षात घ्या आणि OD ह्याच्या पिवळ्या कलर मी मुद्दाम कलर या ठिकाणी दिलेला आहे. रेडियस कोणती आहे तर AO आणि OD ह्या रेडियस झाल्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावर असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या रेडियस. सो हायपोटेन्युअस AO पण हा काय आहे हायपोटेन्युअस AO आहे आणि हा काय आहे OD आहे. हे दोन्ही एकरूप आले रेडिया ऑफ सेम सर्कल आणि याच्यामुळे बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट APO अँड ट्रायंगल DQO आर कॉन्ग्रुएंट. एकदा का दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट झाले की बाजू त्याच्या एकरूप झाल्या म्हणून OP आणि OD या ठिकाणी OP आणि OQ आणि OQ या बाजू सारख्या झाल्या. करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि या दोन साइड सारख्या झाल्या म्हणजेच एकरूप मापाच्या झाल्या म्हणून OP इज इक्वल टू OQ अँड दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह हिअर. अत्यंत सोपं थेरम या ठिकाणी प्रूफ दिलेला आहे. एक स्टेप पुस्तकात नव्हती ती ज्यादा मी दिलेली आहे म्हणजे तुमचा कोणताही आणि कसलाही गोंधळ होऊ नये. आता याचा कॉन्व्हर्स या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचंय आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दोनच एक्झाम्पल आहेत ती दोन्ही एक्झाम्पल या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. मला वाटतं इथं कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम असण्याला कारण नाही आहे. म्हणजे पहिले दोन प्रूफ आणि हे दोन प्रूफ हे चार प्रूफ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. Converse मगाचे थेरम. The chords of the circle equidistant from the center of the circle are congruent. Also, segment OP is perpendicular on AB. Segment OQ is perpendicular on CD and OP is equal to OQ. This much we have to given. To prove chord AB is congruent with chord CD or chord AB is equal to chord CD. Construction. Draw segment OA and OD काढून घेतले. आता हे प्रूफ देताना त्यांनी दिलेलं आहे की कंप्लीट द प्रूफ बाय फिलिंग इन द ब्लँक्स गॅप्स ऑर ब्लँक्स. आपण त्या सगळ्या बरंच जाऊया. हा एक वेगळा प्रकार आहे प्रूफ विचारण्याचा. इन द राईट अँगल ट्रायंगल मगासारखंच आहे OPA अँड OQD. हायपोटेन्युअस OA इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेन्युअस OA आणि OD मगासच आहे ना. रेडिया ऑफ सेम सर्कल. नेक्स्ट सेगमेंट OP इज कॉन्ग्रुएंट विथ OP. गिवन दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी की OP आणि या ठिकाणी OQ इट इज गिवन. बघा इथे दिलेलं आहे आपल्याला OP आणि OQ दिलेले आहे. नेक्स्ट therefore triangle OPA is congruent with triangle OQD by हायपोटेन्युअस साइड टेस्ट राईट अँगल ट्रायंगल साठी. त्याच्यामुळे हे एकरूप झाले. हे दोन ट्रायंगल एकरूप झाल्यामुळे परत AP आणि QD एकरूप झाले. करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल दॅट इज AP इज इक्वल टू QD एकरूप आणि बरोबर केलेले. बट वी नो दॅट AP इज नथिंग बट 1/2 AB. सिमिलरली QD इज नथिंग बट 1/2 CD. मग मी काय केलं या ठिकाणी AP ची किंमत 1/2 AB मांडली, QD ची किंमत 1/2 CD मांडली फ्रॉम 1 आणि दोन्ही बाजूचे 1/2 कॅन्सल केले. सो AB इज इक्वल टू CD दॅट आय वॉन्ट टू प्रूव्ह. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी शेवटची ओळ अशी लिहिली कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट विथ कॉर्ड CD आणि या ठिकाणी आपलं प्रूफ पूर्ण होतंय. तर अशा पद्धतीने थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स हा महत्वाचा आहे. काय सांगितलं इथे लक्षात ठेवायला कॉन्ग्रुएंट chords of the circle are equidistant from the circle and the chords equidistant from the center of the circle are congruent. दोन्ही या ठिकाणी दिलेले. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की आता मी ही दोन्ही प्रूफ्स जी दिलेली ती एकाच सर्कल मध्ये घेतलेली आहे. तुम्हाला असं त्यांनी सांगितले की दोन वेगवेगळी सर्कल्स घ्या आणि त्याचे थेरम या ठिकाणी पहिला आणि दुसरा करण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे समजू शकेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा जो प्रॉपर्टी होत्या कॉर्ड आणि त्यामधलं अंतर विशेषतः कॉन्ग्रुएंट कॉर्ड आणि सेंटर पासूनचं अंतर त्या प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला पूर्ण झालेले आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू कन्सिडर अबाउट द प्रॅक्टिस सेट 6.2. एक्झाम्पल नंबर 1.
काय दिलेले आहे? रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. देर आर 2 कॉर्ड्स ऑफ द लेंथ 16 सेंटीमीटर इच. 16 सेंटीमीटरच्या 2 कॉर्ड या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. मी काय केलेलं आहे? ओ सेंटर असलेलं वर्तुळ काढून घेतलेलं आहे. ए बी आणि सी डी 2 कॉर्ड या ठिकाणी इक्वल डिस्टन्सच्या म्हणजे 16 सेंटीमीटर लांबीच्या या ठिकाणी काढून घेतलेले आहे आणि रेडियस जी आहे ती 10 सेंटीमीटर दिलेली आहे. आता मला या ठिकाणी विचारले की ओपी ची किंमत काय, म्हणजे व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड या थेरम नुसार एपी 8 होईल. मग इथं मी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एपीओ हा राईट अँगल ट्रायंगल होईल. बाय युजिंग पायथागोरस थेरम ओपी ची किंमत या ठिकाणी मी काढू शकतो. सो from figure O is the center of circle having chord AB is congruent with chord CD. एकाच वाक्यात लिहिलेलं आहे. chord AB आणि chord CD या एक ग्रुप आपल्याला दिलेले आहे. We know that perpendicular drawn from center of the circle to chord bisect the chord. Therefore AP is equal to 1/2 AB which is equal to 1/2 into AB किती दिलेले आहे? 16 given 16. Therefore AP is equal to 8. Also radius of circle which is equal to काय आहे? OA is equal to 10 centimeter. It is also given. Next, OP, segment OP is perpendicular on chord AB. Therefore, in a right angle triangle OPA by Pythagoras theorem OA square is equal to OP square plus AP square. By putting the value OA, that is the 10 square, OP we have to calculate, plus AP 8 square. So 10 square minus 8 square is equal to OP square. 100 68 बरोबर OP square. So OP square is equal to 36. By taking square root of both sides, OP is equal to 6 centimeter. आपल्याला OP विचारलेलं नाही, आपल्याला विचारले distance of a chord from center. Therefore, distance of a chord from center is equal to 6 centimeter and that is the answer. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सोडवता येतो. सेकंड एक्झाम्पल सेम आहे, फक्त वेगळं विचारलेलं आहे. इन द सर्कल रेडियस इज 13 सेंटीमीटर. 2 इक्वल कॉर्ड्स ऑफ लेंथ त्याची विचारली आपल्याला आणि आपल्याला असं दिलेलं आहे की अंतर जे आहे ते 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर आहे अँड फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड्स असं विचारलेलं आहे. परत एकदा गणित वाचतोय मी. इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर 2 इक्वल कॉर्ड्स आर ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर, फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड्स. अशा पद्धतीचं गणित या ठिकाणी आहे. डायग्राम काढलेली आहे. AB आणि CD कॉर्ड आहेत, इक्वल आहेत त्या.
ओपी हे त्याचं सेंटर पासूनचं अंतर 5 सेंटीमीटर दाखवलेलं आहे आणि ओए त्रिज्या 13 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एपी काढावं लागेल आणि परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड या थेरमचा उपयोग करून ते दुप्पट करावं लागेल म्हणजे इक्वल कॉर्ड्सची लेंथ या ठिकाणी आपल्याला मिळेल. सो ऍज शोन इन द फिगर, उत्तर लिहितोय मी, ऍज शोन इन द फिगर O is the center of the circle, having chord AB is congruent with chord CD. हे दिलेलं आहे आपल्याला इक्वल chord. लेंथ ऑफ किंवा डिस्टन्स म्हणा, distance from center to chord is given as 5 centimeters and we have to find out length of the chord. So as OP is perpendicular on chord AB in the right angle triangle OPA by Pythagoras theorem OA square is equal to OP square plus AP square. By putting the value OA 13 रेडियस आहे, ओपी अंतर 5 दिलेले आहे प्लस एपी स्क्वेअर. सो एपी स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. 13 प्लस 5 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्याचे अवयव ए प्लस बी ए मायनस बी. 13 मायनस 5 विच इज इक्वल टू 18 गुणिले 13 तून 5 गेले 8 राहिले. बरोबर. आता इथं बघा कसं लिहायचंय, 18 मी 9 गुणिले 2 लिहितोय आणि 8 2 गुणिले 4 लिहितोय. हे कशाची किंमत आली, एपी स्क्वेअर. तो एपी इज इक्वल टू बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड 3, या 2 मधून 1 2 आणि या 4 मधून परत 2. तर या पद्धतीने 3 2 आणि 2 वाटलं तर हे तुम्ही असंही लिहू शकता, 2 गुणिले 2, या 2 मधून 1 2, या 2 मधून 1 2 आणि 9 चं वर्गमूळ 3, 3 दुनी 6 6 दुनी 12. सो एपी इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आपल्याला एपी ची किंमत विचारलेली नाही, आपल्याला विचारले या ठिकाणी कॉर्डची किंमत. सो वी know that perpendicular drawn from center of the circle to chord bisect the chord. Therefore, आता जर इथे विचार केला आपण तर AP इज इक्वल टू 1/2 AB. आपल्याला AB ची किंमत विचारलेली आहे, AP माहित आहे. Therefore, 12 इज इक्वल टू 1/2 AB and therefore AB is equal to, by taking cross multiplication, 20 centimeter. So length of the equal chords किंवा congruent chords is equal to 24 centimeter and that is the answer. तर या पद्धतीने या ठिकाणी उत्तर आपल्याकडनं पूर्ण होतं. तिसरं गणित आपल्याला नाहीये त्यामुळे ते सोडवायचा आपण प्रयत्न करणार नाही, त्याची काय आवश्यकता पण नाहीये. आणि पुढच्या तासामध्ये इन सर्कल आणि सर्कम सर्कल याच्यासाठी जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, ते पुढच्या वेळेला जवळ घेऊन ठेवा. म्हणजे आपल्याला एक
इन सर्कल व्यवस्थित 1-2 काढून घेऊया आणि सर्कम सर्कलची 1-2-3 उदाहरणं घेऊया. म्हणजे आपला 6.3 हा भाग पण संपेल आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट कडे जाणार आहोत.